अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी पगारात एवढा फायदा होणार, जाणून घ्या सर्व माहिती. दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. 13 एप्रिल 2025 पाहूया सविस्तर. देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या प्रतीक्षेत आहे. आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. या आयोगाच्या स्थापनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 108% वाढ होऊ शकते. ही निश्चितच देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाचे महत्त्व. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यांचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ह्या आयोगाने वाढती महागाई आणि राहणीमानानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात आवश्यक बदल करण्याची शिफारस केली आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा 8वा वेतन आयोग असेल, ज्याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या अनुषंगाने योग्य वेतन मिळावे हे सुनिश्चित करणे हा आहे. 2016 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या आहेत, ज्या अंतर्गत फिटमॅट फॅक्टर 2.57 होता. आता 8व्या वेतन आयोगाचा हा घटक 2.86 पर्यंत वाढण्याची चर्चा आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल. फिटमॅट फॅक्टर काय आहे आणि त्याची महत्त्व. फिटमॅट फॅक्टर हा महत्त्वाचा गुणांक आहे, जो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ ठरवतो. ही संख्या आहे ज्याद्वारे मागील पगाराचा गुणाकार करून नवीन पगार वाढला जातो. 7व्या वेतन आयोगामध्ये हा घटक 2.57 होता, म्हणजे 6व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत मूळ वेतनाच्या 2.57 ने गुणाकार करून नवीन वेतन आले. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 7,000 असल्यास 7व्या वेतन आयोगांतर्गत त्याचा नवीन पगार 18,000 7,000 गुणिले 2.57 झाला. आता 8व्या वेतन आयोगात जर फिटमॅट फॅक्टर 2.86 झाला तर एक कर्मचाऱ्यामुळे मूळ वेतन 18,000 वरून 51,480 18,000 गुणिले 2.86 पर्यंत वाढेल. लेव्हल 1 ते लेव्हल 10 पर्यंत संभाव्य पगार वाढ. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान पगार 18,000 आहे, जो 51,400 पर्यंत वाढू शकतो. त्याचप्रमाणे लेव्हल 2 कर्मचाऱ्यांना पगार 19,900 वरून 56,914 पर्यंत वाढू शकतो. लेव्हल 3 कर्मचाऱ्यांच्या सध्याचा किमान पगार 21,700 आहे, जो 62,062 पर्यंत वाढू शकतो. लेव्हल 4 कर्मचाऱ्यांचा पगार 25,500 वरून 72,930 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना पगार 29,000 वरून 83,512 वाढू शकतो. उच्च पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगली वाढ अपेक्षित आहे. लेव्हल 10 कर्मचाऱ्यांचे पगार 56,100 वरून 1,60,446 पर्यंत वाढू शकतात. ही लक्षणीय वाढ असेल. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची संभाव्य तारीख. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्चित जाहीर केलेली नाही. मात्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुष्टी केली आहे की हा आयोग मागील 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी आपला अहवाल सादर करेल. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया. शासकीय कर्मचाऱ्यांची सेवार्थ प्रणालीत 7 प्रकारची माहिती अद्ययावत करणे अनिवार्य. नवीन परिपत्रक जाहीर. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये आपली 7 प्रकारची आवश्यक माहिती अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. टेबल ऑफ कंटेंट. सेवार्थ प्रणाली सर्क्युलर. सेवार्थ प्रणाली अद्ययावत करायची आहे. माहिती महत्त्वाची सूचना. सेवार्थ प्रणालीमध्ये माहिती कशी अद्ययावत करावी. परिपत्रक. सेवार्थ प्रणाली सर्क्युलर सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयाकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकांच्या संस्करणासाठी व आनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे. शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विविध डाटा माहिती अद्ययावत आणि अचूक असणे आवश्यक आहे. सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करावयाची माहिती. अद्ययावत करावयाच्या माहिती ह्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांनी खालील 7 प्रकारची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, वैवाहिक स्थिती, आईचे नाव, वडिलांचे नाव, जोडीदाराचे नाव, पत्ता, पिनकोड. महत्त्वाच्या सूचना. सेवार्थ प्रणालीत ही माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन कर्मचाऱ्यांची माहिती भरताना ही माहिती भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांची माहिती सध्या अपूर्ण आहे त्यांनी ती तातडीने भरावी. जर अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळेत अद्ययावत केली नाही तर त्यांचे मे 2025चे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही.
सेवार्थ प्रणालीमध्ये माहिती कशी अद्ययावत करावी. परिपत्रक माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे दिली आहे. सर्वप्रथम DDO AST लॉगिनमध्ये माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर DDO लॉगिनमध्ये वर्क लिस्ट, पेरोल चेंज, ड्रॉप चेंज ह्या मार्गाद्वारे अप्रूव्ह करावी. माहिती अद्ययावत केल्यानंतर त्याचा अहवाल सेवार्थ प्रणालीतून जनरेट होईल. या अहवालाची एक प्रत एप्रिल 2025च्या वेतन देयकासोबत जोडून संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. परिपत्रक जर कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांच्या वेतनास उशीर होऊ शकतो आणि ह्यासाठी संबंधित आहार संवितरण अधिकारी स्वतः जबाबदार असतील, असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याचा संगणक संकेतांक क्रमांक आहे 20-25-04-09-15-57-45-98-05 हा आहे. ह्या परिपत्रकाद्वारे शासनाने कर्मचाऱ्यांची माहिती व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक माहितीसाठी परिपत्रक डाउनलोड करा. कर्मचारी मराठी अलर्ट अपडेट सेवार्थ महाकोश, सेवार्थ महाकोश पेमेंट अपडेट सरकारी कर्मचारी सेवार्थ प्रणाली. माहिती अद्ययावत करण्याबाबत 9 एप्रिल 2025चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशा प्रकारे खालीलप्रमाणे मार्गक्रम केलेला आहे. कशी माहिती अपडेट करायची आहे. ह्या शासन निर्णयामध्ये पूर्ण माहिती आहे, कशी माहिती भरायची आहे. अन्यथा एप्रिल महिन्याचा पगार रोखण्यात येणार आहे.